तो सगळ्या प्रकारच्या उद्घाटनाला आणि सगळ्या प्रकारच्या याला जातो, जसं काही त्याला सगळं यातलं कळतं. पण ज्यावेळी त्यातले तज्ज्ञ लोक असतात, माहितगार असतात, तर अशा प्रसंगात त्यांनी बोलणं मला असं वाटतं की जास्त महत्त्वाचं आहे. कारण मला आठवतं मी जेव्हा जहांगीरला आधी गेली अनेक वर्ष यायचो, त्यावेळी सुरुवातीला वासुदेव कामतांना आग्रह करायचो, चला मला यातलं कळत नाही, तर ते वेळ म्हणून यायचे. ते एकेका चित्राच्या मागच्या भावना सांगायचे, कधी विजय बोधनकर यायचे, आणि त्यातून मग माणसं वाचणं हे आमचं एकदम सगळ्यात सोपं काम. हा असा का उभा आहे, तो लांब का उभा आहे, तो तिकडे का हसतोय, हा इकडे का बघतोय, ह्यावर आमचं जास्त लक्ष असतं हे खरं आहे. पण ते चित्रात कसं उमटलं आहे, आणि चित्रात ते उमटत असताना, ते रेखाटत असताना चित्रकाराचा त्यातला थॉट जो आहे तो मला वाटतं त्याची इतकी डेप्थ असते, ती डेप्थ कळणं ही खरंच अवघड गोष्ट असते. आणि त्यामुळे मी आताचा मारुती माझे मित्र आहेत, ते मला एक सांगत होते म्हणून त्यातल्या गोष्टी सहज कळत होत्या. आणि आम्ही पुन्हा उद्घाटनाला जातो आणि 15 मिनिटात पळतो, जसं की आम्हाला सगळं कळलं. ही सगळी चित्र 1-2 तास, 2.5 तास, 3 तास काढून पाहिली तरी कमी पडेल, इतकी त्यातली प्रत्येकातली डेप्थ आहे. कुठले ना कुठे आपल्या आयुष्याशी निगडीत ज्यातले प्रसंग आहेत, अशा सगळ्या गोष्टी सहज आठवणं, मला असं वाटतं की चित्रकाराची ताकद, तीच खरी ताकद आहे. आणि ती आज त्या ठिकाणी सहज जे शॉर्ट आहे, व्हिजिट केली त्या चित्रात, त्यातून जे कळलं त्यातून आली आहे. पण मला वाटतं की अशा भावना आणि अशा प्रकारचं ते आगळं वेगळं रेखाटणं, त्या रेषांमधनं व्यक्त होणं, मारुतीची स्पेशलिटी. आणि त्याच्या या योगदानात स्वाभाविक वडील, त्याचे कुटुंबीय, या सगळ्यांचाच वाटा शिक्षकांच्या बरोबर आहेत. या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि असेच प्रदर्शन अधिकाधिक होत जाऊ, अशा शुभेच्छा. फॅमिली का वेगळी आहे याच्यावर निर्णय अभ्यासासाठी विचार करतात, म्हणजे सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजिस्ट आणि सोशल सायन्स. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. पहले तो धन्यवाद, आपने मुझे इस एग्जीबिशन में आने का मौका दिया. और मारुति के मैंने काम के मैंने पहले भी देखा है और पढ़ा है, लेकिन स्पेशली उन्होंने अपने आसपास के समाज को, चीज़ों को किस ढंग से देखा. जैसे सर ने भी अभी बताया कि हर पेंटिंग्स में कहीं ना कहीं इमोशंस और थॉट्स हैं. और कॉम्पोजिशंस की अगर बात करूँ, कहीं ना कहीं इसमें एक सामंजस्य, एक यूनिटी मुझे नज़र आती है. और कहीं ना कहीं इनकी आँखों को अगर हम पढ़ें, हर फिगर्स की आँखों में कहीं ना कहीं एक सोच और एक थॉट का आप हर जगह, चाहे किसी भी एक पेंटिंग में देखें, उस आँखों में उनका एक आपस का रिलेशनशिप, और एक हर कोई फिगर एक सोच में है, एक थॉट में बैठा हुआ नज़र आता है कि कहीं ना कहीं वो कल्पना और वो सोच इनकी सोच को दिखाती है. और सबसे सुंदर बात जो है कि बड़ा एक सुंदर एक ही कलर स्कीम में पूरी की पूरी एग्जीबिशन है. मोनोक्रोमिश होते हुए भी इसमें कलर ऐड है, लेकिन एक फ्रेग्रेंस अपने आप में, एक एसेंस और एक अपने आप में अलग एक फ्रेग्रेंस हमें निकल के इस एग्जीबिशन में नज़र आ रहा है. ते आलेले सगळे अतिथी, नंतर आमचे मारुती, त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. कारण ते एवढी वर्ष सातत्याने चित्राची साधना करतात आणि त्यातला मानवी आकार आणि त्यांचं जीवन त्याच्याशी संबंधित आहे. चित्र येतं कुठून तर जगण्यातून किंवा जीवनातून येतं, आणि त्यांच्या जगण्यातून आणि जीवनातून त्यांनी जे भोगलेलं जीवन आहे, जे अनुभवलेलं जीवन आहे, त्यातून त्यांचं चित्र साकार होतं. आत्ताच तावडेसरांना सांगितलं की मला बाकी कळत नाही, पण मला माणसं वाचता येतात. ही सगळ्यात मोठी कला आहे. माणसं वाचणं ही एवढी सोपी नाही आहे. माणसाबरोबर जीवन आलं, एन्व्हायरमेंट आलं, सगळं आलं. त्यामुळे जरी चित्र नाही काढली तरी हा जो एक गुण आहे तो इतका मोठा आहे की तो आम्हा सगळ्या चित्रकारांसाठी स्फूर्तिदायक असेल, मार्गदर्शक असेल. आणि असा जरी एक मार्गदर्शक हात जरी पाठीशी असेल, राजकीय म्हणून ते म्हणतायत, मला तसं वाटत नाही ते राजकीय आहेत, तसं असेल तर खूपच चांगलं आहे. दुसरं, मारुतीच्या चित्रांबद्दल मला एक सांगतो की त्यांच्या चित्रामध्ये मी गेली काही वर्ष बघतोय तर सिम्प्लिफिकेशन हे होत आलेलं आहे. मानवी आकार हा फक्त मानवी आकार नाही आहे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे आणि चित्रातला एक आकार म्हणून त्याचं एक सृजन परत सुरू झालं आहे. आणि या सृजनाने अनेक
हालचाली आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या वारंवार त्यांच्या कामातून दिसतात. फक्त रंगवणं हा भाग दिसत नाही आहे, तर रंगत जाणं हा त्यातला गुण आहे. चित्रामध्ये रंग हे फार फार महत्त्वाचे असतं असं म्हणतात, पण जसा माणूस तसा एक्सपिरियन्स होत जातो, जीवन अनुभवत जातो, जगत जातो, तसं त्याच्या चित्रातले अनावश्यक आकार, अनावश्यक रंग आणि अनावश्यक सांगणं, ज्याला आपण से म्हणतो किंवा विधान, तर ते विधान नेमकं होतं, स्पेसिफिक होतं. आणि तसं त्याच्या चित्राच्या बाबतीत आताचा हा शो पाहिला तर मला वाटते मोर सिम्प्लिफाईड आहे, डायरेक्ट टचिंग आहे सांगणारं, आणि इथे जिथे थेट कुठे हात न लावता, तपशिलात न पडता डायरेक्ट विषयाला आणि आशयाला हात घालणारी त्यांची चित्र आहे. त्यांचं पुन्हा मी एकदा स्वागत करतो, त्यांना सुयश देतो आणि नमस्कार, मैं मारुति शेड़के जे स्कूल ऑफ आर्ट का अध्यापक हूँ और जहांगीर आर्ट गैलरी में गैलरी नंबर 3 में मेरे पेंटिंग का एग्जीबिशन चल रहा है. यहाँ जो पीछे लगे हुए हैं वो मेरे अभी लेटेस्ट किए हुए सारे पेंटिंग है. फ़िलहाल पिछले 20-22 साल से मैं जेंडर इक्वलिटी के ऊपर काम कर रहा हूँ. उसी सीरीज़ का ये सारा वर्क लगा हुआ है और इंडियन फैमिली, इंडियन कल्चर को लेके मेरा ये काम है, जिसके अंदर भारतीय फैमिली या जो भारतीय संस्कृति कल्चर है उसकी जो आज थोड़ा सा उसके ऊपर जो अतिक्रमण हो रहा है, उसकी जो कमी महसूस हो रही है, उसको याद दिलाने की ये कोशिश है कि हम कभी बहुत अच्छे संस्कृति से बिलोंग करने वाले लोग थे, जो अच्छे फैमिली लाइफ था, जो आज धीरे धीरे कम होते जा रहा है. बड़ी फैमिली को छोटा छोटा माइक्रो फैमिली में हम लोग कन्वर्ट करते जा रहे हैं. तो पुरानी फैमिली याद करने दिलाने की कोशिश मेरी ये पेंटिंग से है कि हर किसी को अपनी पुरानी फैमिली याद आ जाए. और मैं चाहूँगा कि सब लोग गैलरी में विजिट करें और उस बहाने उनका फैमिली याद आ जाए, ऐसे मेरी मनोकामना है. मेरे पेंटिंग में मेरे जो कलर है, मेरा जो टेक्सचर है, मेरी जो काम करने की शैली है, मेरी जो लाइन है, वो यूनिकनेस रखने की मैंने कोशिश की है. शायद आप लोग देखेंगे तो आपको ध्यान में आएगा कि मैंने मेरे पेंटिंग में क्या दिखाने की कोशिश की है. तो सबको मैं अपील करूँगा कि जहांगीर आर्ट गैलरी में गैलरी नंबर 3 में आके मेरा शो सब लोग एक बार उसका आनंद ले, देखने के लिए आ जाए. धन्यवाद.